कोरोनाने वाट लावली. पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी24 तासचा. एक महत्वाची बातमी पाहूयात. आर्यन खानला जामीन मंजूर झालाय. सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय. आर्यन खानला जामीन मंजूर झालाय. आर्यनच्या जामिनाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. एनसीबी कडनं युक्तिवाद आज करण्यात आला. अखेर आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. दिवाळी आधी आर्यन खानला जामीन मंजूर झालाय. सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय. एनसीबी कडून युक्तिवाद करण्यात येत होता. एनसीबी कडनं आर्यनला जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न केले जात होते. आर्यननं केलेला गुन्हा अजामीनपात्र असल्याचं सांगण्यात येत होतं. अखेर आर्यनला जामीन मंजूर झालाय. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. कृष्णात, अखेर आर्यनला जामीन मंजूर झालाय. कुठल्या ग्राउंड्सवरती हा जामीन मंजूर करण्यात आलाय? या पुढची प्रोसेस काय असणार आहे? या पुढची प्रोसेस आता कदाचित आजच्या आज त्याला रिलीव्ह केलं जाऊ शकतो किंवा कदाचित उद्या आजची रात्र थांबून उद्या ही ऑर्डर केल्यानंतर ही ऑर्डर पहिल्यांदा जेलमध्ये जाईल आणि जेलमध्ये गेल्यानंतर ऑर्डर त्याला सोडण्यात येईल. परंतु सध्या तरी थोडा वेळ लागू शकतो कोर्टात करून ही ऑर्डर जेलपर्यंत जाण्यापर्यंत. तोपर्यंत सध्या तरी जी महत्वाची गोष्ट आहे की जामीन अखेर मंजूर झालेला आहे आर्यन खानला. कारण गेल्या जवळपास 22-23 दिवसांपासून कधी जामीन होणार या संदर्भात अगदी हायकोर्टापर्यंत हा संपूर्ण प्रकरण आलं होतं. आणि यामध्ये एक महत्वाची गोष्ट जी आर्यन खान वकील यांच्या वकिलाकडून सांगितली गेलेली आहे की ती म्हणजे खास करून आर्यन खान याने कुठल्याही प्रकारचं अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नाही ना त्याच्याकडे अंमली पदार्थ कुठं सापडलेला आहे. आणि हे संपूर्ण प्रकरण ह्या षडयंत्र कुठल्याही प्रकारचं षडयंत्रामध्ये आर्यन खान हा सामील नव्हता. त्यामुळे नक्कीच या संपूर्ण प्रकरणामध्ये आर्यन खान याला ही अखेर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हे षडयंत्रामध्ये आर्यन खान हा सामील नव्हता. त्यामुळे नक्कीच या संपूर्ण प्रकरणामध्ये आर्यन खान याला ही अखेर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हे पाहायला गेलं तर गेल्या जवळपास 3 दिवसापासून हा युक्तिवाद सुरू होता. सुनावणी सुरू होती. पहिल्यांदा आर्यन खान यांचे वकील यांनी पहिले दिवस घेतला. त्यानंतर आर्यन खानच्या जे दुसरे सोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेजा या 2 वकिलांनी कालचा दिवस युक्तिवादामध्ये घालवला. आणि त्यानंतर आज एनसीबीचे वकील अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. आपली एनसीबीची बाजू जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला. आणि यामुळे नक्कीच एक प्रकारचं जो युक्तिवाद आहे तो आर्यन खान यांच्या वकिलांनी व्यवस्थित मांडला गेल्यामुळे हायकोर्टाने अखेर हा जामीन मंजूर केलेला आहे. यासाठी आर्यन खान यांच्या वकिलांनी विविध दाखले इतर कोर्टातले सुप्रीम कोर्टापासून केरळचा कोर्ट असेल, कर्नाटक कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, त्यांचे दाखले देखील या संदर्भात व्यवस्थितरित्या हायकोर्टामध्ये मांडले गेलेले आहेत. त्यानंतरच सांबरे यांच्या जज यांनी हा जामीन अखेर मंजूर केलेला दिसून येतोय. कृष्णात, पण जामीन मंजूर झालेला आहे. आणखी यापुढे एनसीबी कारवाई करू शकते? यापुढे अधिक तपास कसा असू शकतो? तपासाची चक्र कशी असू शकतात? कारण अजामीनपात्र गुन्हा असल्याचं सातत्यानं सांगण्यात येत होतं एनसीबी कडून. अरे बाजूला सर, सगळ्यांचे कॅमेरे पडतील. एक्सएलआर छोटा आहे, सगळ्यांचे कॅमेरे पडतील. अरे अडकला इकडे दीपाली एवढीच आहे. लागले आपला दीपाली. अरे यार, अरे आर्यन खानला जामीन मंजूर झालाय. या क्षणाची सगळ्यात मोठी महत्वाची बातमी आपण पाहतोय. आर्यन खानची दिवाळी मन्नतमध्येच होणार आहे. सगळ्यांचं लक्ष आजच्या युक्तिवादाकडे लागलं होतं. सकाळपासून युक्तिवाद सुरू झाला. त्यानंतर एनसीबी कडनं युक्तिवाद करण्यात आला. 3 दिवसापासून ही युक्तिवाद सुरू आहेत. आणि अखेर आर्यनला हायकोर्टाकडनं मोठा दिलासा मिळाला. आर्यनचा जामीन मंजूर करण्यात आलाय. प्लीज
सर प्लीज आगे आ जाइए ना, वन स्टेप, पूरे कैमरे गिर जाएंगे, आगे आ जाइए सर, प्लीज 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 सर, प्लीज सर, प्लीज प्लीज सर, सॉरी सॉरी जस्ट वन स्टेप। भाई बोलने दो ना यार, नहीं है ना, साईडला बसा, साईडला बसा, झालं झालं झालं, सायलेंट सर, आप बोलिए सर, आप बोलिए सर, आप बोलिए छोड़ तू Yes, sir. Yes, sir. Speak now. Yes, sir. The court has granted bail to all the three petitioners, Aryan Khan, Munmun and Arbaz Khan. The court has heard the case for more than 2 or 3 days and the court has granted bail just now. The detailed order will be given tomorrow and hopefully all the three petitioners will come out of jail either tomorrow or on Saturday. आज हाई कोर्ट ने दोनों साइड की दलीलें सुन के 3 अक्यूज को बेल ग्रांट करा है। आर्यन खान नंबर 1, अरबाज मर्चेंट नंबर 2 एंड एक लड़की है उसका नाम है मुनमुन धमेचा। उन तीनों को आज हाई कोर्ट ने बेल दिया है। पक्का डिटेल्ड ऑर्डर कल मिलेगा और मुझे उम्मीद है कि ये तीनों अक्यूज जो हैं ये कल या शनिचर तक बाहर आ जाए। आप पूछे सर। थैंक यू वेरी मच एंड नो मोर कमेंट्स। मराठी बोलिए सर, माने सर मराठी, माने सर मराठी, मराठी सर प्लीज। उद्या किंवा शनिवारी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊ शकते आणि जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट या तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। एनसीबी कडनं युक्तिवाद करण्यात आला, अजामीन पात्र गुन्हा असल्याचं सांगण्यात आलं, मात्र अखेर जामीन मंजूर झालेला आहे। आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत। कृष्णात, यापुढे कशी असणारे कारवाई, कशा पद्धतीत एनसीबी स्टँड घेऊ शकते? एनसीबी कदाचित पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतं, पुन्हा या संदर्भातली प्रक्रिया सुरूच राहील। परंतु महत्त्वाची गोष्ट आहे की आर्यन खानला जामीन मंजूर झालेला आहे आणि याची प्रत जी आहे 3 दिवस आमचं जे काय मांडणी होती ती ऐकून साहेबांनी तिघांना बेल दिलेला आहे। आर्यन, अरबाज आणि मुनमुन। डिटेल जे ग्राउंड्स आहे बेलचे उद्या भेटेल। त्यापर्यंत थँक्यू व्हेरी मच एंड फॉर ऑल द कोऑपरेशन। सर इधर देखिए ना सर, कुमार सर एक्सएलआर क्या थी? आज कोर्ट ने तीनों का सुनवाई करके 3 दिन के लिए तीनों को बेल दी है। आर्यन खान, अरबाज और मुनमुन। बाकी लोगों को जो भी अप्लाई करेंगे उनका डिसाइड बाद में हो जाएगा, लेकिन ये तीनों ने कोर्ट के सामने अर्ज की थी, तीनों छूट गए हैं। ये तीनों बाहर कब आएंगे सर? ग्राउंड जो भी है कल साहब दे देंगे, उसके बाद हम आपको कॉपी डिस्ट्रीब्यूट कर देंगे। और जब तक ऑर्डर हाईकोर्ट से नहीं निकलती है वो जेल से नहीं निकलेंगे। इसीलिए हम आपको सबसे शांति से प्रार्थना है कि तब तक आप प्लीज वेट कीजिए और डोंट आस्क फॉर एनी कमेंट्स। थैंक यू वेरी मच। थैंक यू सर, थैंक यू सर, थैंक यू सर, थैंक यू सर। कृष्णात, पुन्हा एकदा येतो तुमच्याकडे। माने शिंदे बोलत होते आणि त्यांनी उद्या किंवा परवा आर्यन जेलमधून बाहेर येईल अशी माहिती दिली आहे। कृष्णात, तन्मय, उद्याच या संपूर्ण हायकोर्टाने दिलेल्या जामिनाची प्रत ही आर्थर रोड तुरुंगाच्या जेल प्रशासनाकडे जाईल आणि त्यानंतर हा जामीन ची प्रत गेल्यानंतर आर्यन खानला सोडलं जाईल। तोपर्यंतचा जो कालावधी आहे उद्याचं संध्याकाळ ही उजाडू शकते, अजून 24 तास कदाचित लागू शकतात। परंतु हा संपूर्ण आर्यन खानच्या प्रकरणाचा आढावा घेतलेला होता तो मेघा कुचिक यांनी, कारण का गेल्या 3 दिवसापासून ती हायकोर्टामधली सुनवाई ही प्रत्यक्षपणे पाहत होती। काय सांगशील, गेल्या 3 दिवस
दिवसापासून तू हायकोर्टामध्ये हजर आहेस. पहिल्यांदा आर्यन खानच्या वकिलांकडून पहिल्यांदा युक्तिवाद केला. आज NCBच्या वकिलांनी अनिल सिंग यांनी युक्तिवाद केलेला आहे. कोणत्या ग्राउंडवर खास करून आर्यन खान आणि त्याचबरोबर इतर दोघांची ही जामिनावर मुक्तता करण्यात आलेली आहे? कृष्णा, त्याची व्यवस्थित ऑर्डर आहे, उद्या संध्याकाळी मिळणार आहे. मात्र जे काही युक्तिवाद करण्यात आले दोन्हीकडनं त्यावरनं असं स्पष्ट होत आहे की त्यांच्याजवळ मिळालेली कमर्शियल क्वांटिटी आणि याचबरोबर कट कारस्थान हे NCBला त्या पद्धतीने युक्तिवाद करता आला नाही किंवा स्पष्ट करता आला नाही. आणि याच दोन मुद्द्यांवर आर्यन खानला जामीन मिळाला असं म्हणावं लागेल. कारण आर्यन खानच्या वकिलांचं असं म्हणणं होतं की शिपवर जवळपास 1300 लोक होते, मात्र आर्यनचे संबंध हे केवळ अरबाज आणि अजित कुमार या 2-3 लोकांशीच दाखवले. याचबरोबर जी कमर्शियल क्वांटिटी होती ती 5-6 जणांची मिळून कमर्शियल क्वांटिटी दाखवण्यात आली आणि ते 5-6 लोक एकमेकांना ओळखत नव्हते आणि त्याच्यामुळे हे षडयंत्र कसे काय रचत होते ते एकमेकांना ओळखतच नव्हते. एकमेकांकडे किती प्रमाणात ड्रग्ज आहे याची एकमेकांना कल्पना नव्हती. एकमेकांबद्दल त्यांनी कधी याबाबत चर्चा केली नव्हती. तर याला तुम्ही कटकारस्थान कसं म्हणणार आणि याला कमर्शियल क्वांटिटी कसं म्हणणार, हे दोन महत्त्वाचे मुद्दे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आर्यनचे जे वकील आहेत माजी महाधिवक्ता मुकुल रोहतगी याने मांडले आणि लगेचच न्यायाधीश आहे त्यांचं समाधान झालं आणि त्यांनी एका वाक्यामध्ये अलाउड म्हणजे एका वाक्यामध्ये मंजूर असं त्यांनी हा जो निकाल आहे या जामिनाचा देऊन टाकला. यापूर्वी जर आपण बघितलं तर आर्यनच्या वकिलांनी वेगवेगळे युक्तिवाद केले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की आर्यनकडे कोणतंही ड्रग्ज सापडलं नाही, त्याने त्याचं सेवन केलं नाही आहे, त्याने त्याबाबत कुठलाही आर्थिक व्यवहार केलेले नाही, त्याची मेडिकल टेस्ट झालेली नाही आहे, असे अनेक मुद्दे काल त्यांनी मांडले होते. आणि जर याबाबत तो काही आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग असता तर त्याचे आर्थिक व्यवहार कुठेतरी दिसले असते. आणि याचबरोबर व्हॉट्सअप चॅट आहे त्याबाबतचं एक प्रमाणपत्र असतं तेही NCBनं घेतलं नाही. असे युक्तिवाद काल आणि परवा आर्यनच्या वकिलांकडनं करण्यात आले. तर आज NCBकडनं जे काही युक्तिवाद करण्यात आले ते म्हणजे करण्यात येतील अशा पद्धतीचे होते. म्हणजे त्यांनी त्याचा कमर्शियल वापर केला असता, त्यांनी त्याचं सेवन केलं असतं, अशा पद्धतीचे NCBचे बरेच युक्तिवाद होते. त्यांनी सेवन केलं किंवा त्यांनी त्याचा कमर्शियल वापर केला असं ठोसपणे NCBला सांगता आलं नाही. याचबरोबर हे एक षडयंत्र होतं किंवा एक कटकारस्थान होतं हे देखील NCBला ठोसपणे सांगता आलं नाही. किंवा त्यांच्याकडे जे काही ड्रग्ज मात्रा मिळाली 7-5-6 जण असतील त्याची एक कमर्शियल क्वांटिटी होती हे देखील त्यांना स्पष्ट करता आलेलं नाही आहे. दोन्हीही वकिलांनी वेगवेगळे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे दाखले दिले आणि सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये रोहतगी उभे राहिले आणि त्यांनी काउंटर युक्तिवाद केला की शिपवर जवळपास 1300 लोक होते, मात्र आर्यन खानचा केवळ अरबाज आणि अजित कुमारशी संबंध लावण्यात आला आणि ते एकत्र कधी भेटले नव्हते, याबाबत त्यांनी एकत्र कधी चर्चा केली नव्हती. अजूनही 5-6 जणांचा जर तुम्ही त्याच्यात गोवण्यात आलं होतं तर त्यांनी याबाबत चर्चा केली नाही. त्यांना त्याची विक्री करायची नव्हती, खरेदी करायची नव्हती. तर तुम्ही याला कमर्शियल त्याला कटकारस्थान कसं म्हणता? आणि जर अरबाजकडे जरी 6 ग्रॅम जरी चरस मिळाला असेल आणि त्याने ते जाणून बुजून जरी जवळ बाळगलं असेल तर इतरांनी ते जाणून बुजून कसं बाळगलं हे तुम्हाला स्पष्ट करता येणार का? असा एक त्यांनी आपल्याकडनं एक युक्तिवाद केला. त्याचबरोबर त्या पार्टीच्या वेगवेगळ्या रूममध्ये वेगवेगळे लोक स्मोकिंग करत होते किंवा वेगवेगळे काही पदार्थ खात होते आणि त्याचमुळे तुम्ही ते देखील त्या कटकारस्थानाचा भाग होता असं का म्हणत नाही? असे अनेक युक्तिवाद रोहतगी म्हणजे आर्यनच्या वकिलांकडनं करण्यात आले आणि त्यानंतर न्यायाधीशांचं समाधान झालं की हे कोणतंही कटकारस्थान नव्हतं आणि याचबरोबर कोणतीही कमर्शियल क्वांटिटी या आरोपींनी बाळगली नव्हती आणि त्याच ग्राउंडवर आर्यनला हा जामीन मंजूर झालेला आहे. मेघा, आत्ता याच्या पुढची प्रोसेस कशी असेल? कारण NCB कदाचित सुप्रीम कोर्टात देखील या जामिनाच्या विरोधात जाऊ शकते. त्यानंतर ही जी कोर्ट आदेशाची प्रत ही गेल्यानंतर कधी आर्यन खानची सुटका होऊ शकते, म्हणून या तिघांची सुटका होऊ शकते? ही ऑपरेटिव्ह ऑर्डर असेल कदाचित आणि जर त्यांनी तात्काळ जर ही आर्यन बाहेर येऊ शकतो. आणि 5 झालेले आहेत. जर 5 पर्यंत ते लेटर आर्यन आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला आणि त्यानंतर जर त्यांच्या वकिलांच्या फौजेने किंवा टीमने जर पुढची सगळी प्रक्रिया करून ठेवलेलीच असेल यापूर्वी आणि जर त्यांनी वेगानं ती प्रक्रिया केली तर कदाचित आज देखील बाहेर येऊ शकतो. मात्र थोडासा जरी उशीर झाला तर आजची रात्र देखील आर्यनला जेलमध्येच काढावी लागू शकते. तर दुसरीकडे NCB देखील ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टात जाऊ शकते. मात्र सध्या आपण जर NCBचं बघितलं तर NCBचे जे झोनल डायरेक्टर आहेत समीर वानखडे ते स्वतःच गोत्यात आलेले आहेत आणि इतरही अनेक पंच आहेत ते फुटलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता NCB सुप्रीम कोर्टात जातं की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. ओके, तर तन्मय, पाहिलं गेलं तर संपूर्ण हे प्रकरण गेल्या 23 दिवसांच्या अधिक कालावधीपासून गाजतंय. आर्यन खानच्या जामिनासंदर्भात अगदी
मानले गेले होते, परंतु वेगवेगळे युक्तिवाद केले गेले. जवळपास खालच्या कोर्टात देखील मानले गेले होते, परंतु वेगवेगळे युक्तिवाद केले गेले. जवळपास 3 वकील हे नामवंत वकील आर्यन खान यांच्या बाजूनं हे हायकोर्टामध्ये बाजू मांडत होते आणि अखेर मुकुल रोहतगी यांनी ठामपणे शेवटची बाजू मांडली, हायकोर्टामध्ये बाजू मांडली. त्याच्या जोडीला अमित देसाई होते, सतीश माने शिंदे होते. या तिघांच्या टीमनं जवळपास या आर्यन खान यांच्या जामिनासाठी संपूर्ण प्रयत्न केलेला दिसून येतो आणि अखेर त्यांच्या या यशाला फळ आलेलं आहे. कृष्णात, पण व्हॉट्सअप चॅटचा सातत्यानं संदर्भ समोर येताना पाहायला मिळाला होता. व्हॉट्सअप चॅट आर्यननं केले होते, अनेक ड्रग पेडलरचाही त्याच्यात समावेश होता असंही एनसीबीकडनं सातत्यानं म्हणण्यात येत होतं, ज्यावरून अनन्या पांडेची देखील चौकशी करण्यात आली होती. त्या संदर्भात काय युक्तिवाद झाला आणि त्यावर कोर्टाचं काय म्हणणं होतं? एनसीबीकडनं या संदर्भात आणखी काही पुढे कारवाई करण्यात येईल? नक्कीच, कारण ज्या प्रकारे सुरुवातीच्या जेव्हा आर्यन खान याला पकडलं गेलं होतं ते त्यावेळी त्याच्या मित्र अरबाज मर्चंट याच्याकडे हे ड्रग्स सापडलं होतं. आर्यन खानकडे ना ड्रग्स सापडलं होतं ना त्यानं सेवन केलं होतं, परंतु आर्यन खानच्या मोबाईलमध्ये जे चॅट होतं ते ड्रग्सच्या व्यवहारासंदर्भातलं होतं, देवघेव्या संदर्भातलं होतं आणि हे कमर्शियल होतं असं एनसीबीचा दावा होता. परंतु जेव्हा हायकोर्टामध्ये मुकुल रोहतगी आणि सामान्य गेली हे सगळे तरुण मुलं आहेत आणि त्यानंतर या तरुण मुलांनी खास करून जे ऑनलाईन गेम आहेत, ऑनलाईन गेममध्ये च्या दृष्टिकोनातून हे चॅट केलेलं आहे. आणि या संदर्भात मेघा आणखी काही सांगू शकते, कारण पहिल्यांदा एनसीबीनं सांगितलं गेलं होतं की जे चॅट मिळालेलं आहे ते चॅट हा प्रमुख पुरावा आहे, परंतु जे इलेक्ट्रॉनिक जे पुरावे एव्हिडन्स लागतो त्याची कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र मात्र एनसीबीनं घेतलं नव्हतं आणि तेच कुठंतरी आर्यन खान याच्या पत्त्यावर पडले असं वाटत नाही का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एनसीबीकडे एकच पुरावा होता, तो म्हणजे चॅट. मात्र आर्यनचे वकील आणि अरबाजचे वकील यांचं म्हणणं होतं की हे चॅट आहे ते जुनं आहे आणि हे चॅट आहे याचा कुठलाही संबंध कटकारस्थान ते रचतायत असा लागत नाहीये. एका चॅटचा दुसऱ्या चॅटशी तसा थेट जर आपण संदर्भ काढला किंवा त्याचा काही अर्थ काढला तर ते कुठलं तरी षडयंत्र रचतायत किंवा कटकारस्थान रचतायत असा होत नाहीये, कारण हे चॅट मुळातच जुनं होतं आणि त्याचबरोबर ही यंग मुलं होती. यंग मुलं वेगवेगळे शब्द वापरतात की जे आत्ताच्या जनरेशनला किंवा काही लोकांना पचनी पडणं अवघड असतं. त्याच्यामध्ये कधी कधी वेगवेगळ्या खेळाडूंची नावं वापरली जातात किंवा वेगवेगळे असे शब्द वापरले जातात की जे आपल्याला माहितीही नसतात. कदाचित त्याच्यामध्ये काही ड्रग्सशी रिलेटेड शब्द देखील वापरले जातात आणि त्याच्याचमुळे हा गैरसमज झाल्याचा युक्तिवाद आर्यनच्या वकिलांकडनं करण्यात आला. आणि दुसरा अजून एक महत्त्वाचा युक्तिवाद असा करण्यात आला की जर तुम्हाला कुठलेही इलेक्ट्रॉनिक्स एव्हिडन्स किंवा पुरावे घ्यायचे असतील तर एक एजन्सीकडनं ते प्रमाणपत्र एनसीबीला मिळवणं गरजेचं होतं. मात्र ते प्रमाणपत्र देखील त्यांच्याकडे नाही आहे असं त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला होता आणि त्याच्यामुळे जो काही एक पुरावा होता, एकमेव पुरावा होता, तो देखील कुठेतरी कमकुवत सिद्ध झाला एनसीबीचा आणि मग त्याचाच फायदा आर्यन आणि आर्यनच्या वकिलांनी उठवला आणि आर्यनला जामीन मिळवून दिला. तर तन्मय, पाहिलं गेलं तर संपूर्ण हे प्रकरण ज्या पद्धतीनं 2 ऑक्टोबरला ज्यावेळी आर्यन खानला अटक झाली त्यानंतर ड्रग्सचं हे संपूर्ण रॅकेट असल्याचं सांगितलं गेलं, आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारचा व्यवहार असल्याचं सांगितलं गेलं, परंतु तशा प्रकारे केवळ सांगितलं गेलं, अटक करण्यात आली, परंतु तो सिद्ध करण्यात मात्र एनसीबी यशस्वी होऊ शकले नाही. खास करून हायकोर्टामध्ये पहिल्या 2 जे कोर्ट आहेत त्या ठिकाणी सत्र न्यायालयामध्ये मात्र एनसीबी यशस्वी झाली, परंतु हायकोर्टात मात्र तितकेसे पुरावे हे सबळ पुणे जज पुढे सांगू शकले नाही आणि त्यामुळेच आर्यन खानसह या दोघांचं जामीन अखेर मंजूर झालेला आहे. नक्कीच कृष्णा, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. मुकुल रोहतगी यांची प्रतिक्रिया येते, पाहूया. आज हाईकोर्ट ने दोनों साइड की दलीलें सुन के 3 अक्यूज को बेल ग्रांट करा है. आर्यन खान नंबर 1, अरबाज मर्चेंट नंबर 2 एंड एक लड़की है उसका नाम है मुनमुन धमेचा. उन तीनों को आज हाईकोर्ट ने बेल दिया है. पक्का डिटेल्ड ऑर्डर कल मिलेगा और मुझे उम्मीद है कि ये तीनों अक्यूज जो हैं ये कल या शनिचर तक बाहर आ जाए. आर्यन खानचे वकील सतीश माने शिंदे यांचीही प्रतिक्रिया येते, पाहूयात. आज कोर्ट ने 3 दिन के लिए तीनों को बेल दी है. आर्यन खान, अरबाज और मुनमुन. बाकी लोगों को जो भी अप्लाई करेंगे तीनों छूट गए हैं. ग्रांट जो भी है कल साथ दे देंगे.
उसके बाद हम आपको कर देंगे। और जब तक ऑर्डर हाईकोर्ट से नहीं निकलती है वो जेल से नहीं निकलेंगे। इसीलिए हम आपसे प्रार्थना है कि तब तक आप प्लीज वेट कीजिए और डोंट ट्रांसफर एनी कमेंट। थैंक यू वेरी। तर आर्यन खानला हायकोर्टाकडनं दिलासा मिळालाय। आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। उद्या किंवा परवा जेलमधनं आर्यनची सुटका होणार आहे। या क्षणाची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। आर्यन खानला हायकोर्टाकडनं दिलासा मिळालाय। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या संपर्कात आहेत। कृष्णात, 25 दिवस जवळजवळ 25-26 दिवस आर्यन तुरुंगात होता आणि त्यानंतर अखेर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। सगळ्या घडामोडी पाहता यापुढे हे जी रेव पार्टी प्रकरण होतं त्याला यापुढे कशी दिशा मिळणार आहे? एनसीबी कडनं कशा पद्धतीत तपास सुरू राहील? मुळातच आता NCB ही संशयाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे। कारण ज्या प्रकारे आपण गेल्या काही दिवसांपासून पाहिलं गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री हे नवाब मलिक हे सातत्यानं ह्या संपूर्ण जे काही कारवाई केले गेले आहेत NCBच्या माध्यमातून ह्या कशा प्रकारे संशयास्पद आहेत याचे पुरावे वारंवार समोर आणत आहेत। खास करून समीर वानखेडे यांच्या संदर्भातले हे पुरावे आहेत। अगदी आर्यन खान यांच्या संपूर्ण या प्रकरणामध्ये जे पंच होते प्रभाकर साहिल हे समोर येऊन हे कशा प्रकारे 25 कोटी रुपयांची जी खंडणी आहेत ती मागितली गेली आणि यामध्ये सेटिंग करण्याचा डील करण्याचा प्रयत्न झाला हे देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे NCB स्वतःच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये जरी NCBनं काही प्रमाणात कारवाई केल्या तरी देखील त्याच्याकडे एक संशयाच्या भूमिकेतून हे पाहिलं जाईल। कारण जे एक NCBच्या अधिकाऱ्यांनी निनावी पत्र लिहिलं आहे त्यामध्ये सर्व आत्तापर्यंतच्या जेवढ्या केसेस आहेत त्यामध्ये एक डील झाल्याचं त्यांनी सांगितलं गेलेलं आहे। कारण कोणाकडे कोणत्याही अंमली पदार्थ न सापडता त्यांच्याकडे अंमली पदार्थ असल्याचं देखील सांगितलं गेलं होतं। त्यामुळे येत्या काळामध्ये देखील हा विषय जो आहे तो NCBसाठी खास करून इथं याच्या मागच्या झालेल्या कारवाया ज्या आहेत त्या संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये NCBच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। मेघा देखील आपल्यासोबत आहे। मेघा, काय सांगशील? कारण NCBच्या संपूर्ण विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह गेल्या काही दिवसापासून उपस्थित होताना दिसतंय। येत्या काळामध्ये देखील NCBला आपली प्रतिमा ही बदलावी लागेल आणि एक विश्वास जो आहे तो निर्माण करावा लागेल। नक्कीच NCBला आता पुन्हा आपला विश्वासार्हता आहे ती कमवावी लागणार आहे। कारण आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघितलं तर NCBच्या कारवायांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। जे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे त्यांच्या कारवायांवर आणि त्यांच्या अगदी व्यक्तिमत्वावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। ते वसुली करतात असा आरोप महाविकास आघाडीतील एक नेते करतात। तसे ते काही पुरावे दाखल करतायत। काही पंच आहेत ते स्वतः त्याचं मीडियात येऊन बोलतायत आणि त्याचमुळे यांच्या आत्ता यापूर्वीच्या झालेल्या सगळ्या कारवाया ज्या मंत्र्यांनी आरोप केलेला आहे त्यांनी तर असं म्हटलेलं आहे तशी 26 प्रकरणं आहेत की त्याच्यामध्ये वसुली केली गेली आणि ती खोटी होती आणि त्याच्यामुळे NCBनं आत्तापर्यंतच्या केलेल्या कारवायांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। केवळ आर्यन खानचंच नाही। आणि या प्रकरणाबाबत बोलायचं झालं तर शाहरुख खान हा देशातला मोठा स्टार आहे आणि त्याच्याकडनं त्याने 25 कोटींची मागणी केली होती असा आरोप एका पंचानं केलेला आहे। आणि त्याच्यामुळे आता NCBला झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची चौकशी करण्यासाठी काही अधिकारी इकडे पाठवावे लागलेले आहेत। त्यांची काल चौकशी झालेली आहे। आज समीर वानखेडे यांच्याबरोबर काम करणारे इतर काही अधिकारी आहेत त्यांची देखील चौकशी सुरू आहे। दरम्यान अजूनही समीर वानखेडे यांच्याकडेच त्यांनी तो इथला पुढचा तपास या प्रकरणाचा ठेवलेला आहे। मात्र जे काही आत्तापर्यंत आरोप झालेले आहेत किंवा जे काही पुरावे ट्विटरद्वारे किंवा समाज माध्यमांद्वारे किंवा मीडियाद्वारे समोर आलेले आहेत ते पाहता आता इथून पुढच्या NCBच्या कारवायांवर किती विश्वास ठेवणार लोक किंवा त्यांच्यावर किती विश्वासाह त्यांच्या या कारवाया आहेत याबाबत प्रत्येक नागरिकाच्या मनात नक्कीच प्रश्न उपस्थित होतील। आणि त्याचमुळे आता समीर वानखेडेंना केंद्र हलवतं की त्यांना त्याच पदावर कायम ठेवतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आणि जर त्यांना या पदावरून हटवलं तर खरंच आत्तापर्यंतच्या कारवाया या प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या होतात किंवा नक्कीच त्या कारवायांमध्ये काहीतरी गडबड होती असं स्पष्ट होईल एक प्रकारे। आणि सध्या तरी अजून समीर वानखेडे यांना या तपासातून बाजूला केलेलं नाहीये। मात्र भविष्यामध्ये जर बाजूला केलं तर ते पाहणं एक महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच आजच समीर वानखेडे यांच्या वतीनं देखील
देखील याचिका दाखल केली होती हायकोर्टामध्ये, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे राज्य सरकार करत आहे त्याच्यावर कारवाईवर माझा विश्वास नाही आहे, मला CBI किंवा NIA मार्फत ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी असं देखील म्हटलेलं आहे. आणि या संदर्भात राज्य सरकारचे वकील वाजिद मेनन यांनी म्हटले की समीर वानखेडे आता घाबरू लागलेले आहेत आणि जर तुम्ही काहीच केलं नसेल तर तुम्ही का घाबरता, अशा प्रकारचं मत आहे. तू काय सांगशील? आपण बघितलं समीर वानखेडे यांच्यावर जसे आरोप होऊ लागले तसे ते तेवढ्याच ताकदीनं उत्तर देऊ लागले. ते स्वतः देऊ लागले, त्यांची पत्नी देऊ लागले, त्यांचे वडील देऊ लागले, त्यांची बहीण देऊ लागले, ते देखील स्वतः कागदपत्र देऊ लागले. आणि त्याचमुळे कुठेतरी अजून एक प्रश्नचिन्ह असं उपस्थित होते की ज्यावेळी तुमच्यावर आरोप होता आणि तुम्ही तेव्हाच त्याच ताकदीने त्यांना प्रत्युत्तर द्यायला जाता, तेव्हा तुम्ही कुठेतरी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत की काय, असा एक प्रश्न उपस्थित होऊ पाहतोय. त्यांच्या पत्नीने तर थेट मुख्यमंत्र्यांना आज एक भावनिक पत्र लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर एखादा जर अधिकारी जर क्लीन असेल तर तो फारसे लक्ष देत नाही अशा आरोपांकडे. जर तो स्वतः त्याचं जे काही काम असेल किंवा त्याचं कॅरेक्टर असेल स्वच्छ असेल तर तो अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो किंवा जी काही कायदेशीर लढाई असेल ती तो लढण्यासाठी समर्थ असतो. मात्र यांनी काहीही कारवाई म्हणजे तपास किंवा कारवाया सुरू व्हायच्या आधीच हायकोर्टात धाव घेतलेली आहे. आणि तसं पत्र देखील त्यांनी मुंबई पोलिसांना दिलं होतं की माझ्या विरोधात जर काही तपास किंवा कारवाई करायच्या असतील तर त्याबाबत ज्या काही नियमांप्रमाणेच केली जावी अशा पद्धतीने त्यांनी पत्र मुंबई पोलिसांना दिलं होतं. आणि आज तर थेट त्यांनी हायकोर्टातच धाव घेतलेली आहे. याचा अर्थ त्यांना कुठेतरी मनात एक भीती निर्माण झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. आणि ज्या जोरात त्यांच्यावर आरोप केले जातात तेवढ्याच जोरदारपणे ते प्रत्युत्तर देतात ते आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब त्याच जोरदारपणे प्रत्युत्तर देताना आपल्याला दिसतंय. आणि त्याचमुळे या संपूर्ण प्रकरणात नक्कीच कुठेतरी काहीतरी गडबड आहे असं म्हणायला वाव आहे. तर तन्मय, हे संपूर्ण NCBची तर इतर बॉलिवूडचे नेते ड्रग्ज घेतात, त्यांच्याकडे ड्रग्ज सापडलं, बऱ्याच ठिकाणी छापामारी झाली. तर बॉलिवूडचे नेते ड्रग्ज घेतात, त्यांच्याकडे ड्रग्ज सापडलं, बऱ्याच ठिकाणी छापामारी झाली. परंतु या छापेमारीमध्ये खरंच काही मिळालं का की केवळ सेटिंग केलं गेलं होतं, अशा अनेक प्रश्न आत्ता सध्या समोर येतात. कारण त्यावेळी NCBवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले नव्हते. परंतु गेल्या काही दिवसापासून होत असलेला आरोप आणि त्यानुसार मिळत असलेले पुरावे आणि त्याचबरोबर पंच समोर ज्या कारवाई झालेल्या आहेत त्या कारवाईमध्ये पंच समोर येऊन सांगताहेत की अशा प्रकारे कारवाई झाली नाहीत, काही ठिकाणी ड्रग्ज मिळालं नाही, काही प्रमाणात सेटिंग केली गेली, वसुलीसाठी कारवाई केल्या गेल्या होत्या. त्यामुळे नक्कीच जे सुशांत सिंग राजपूत प्रकरणापासून NCB खास करून प्रकाश होतात आली. कारण याच्या अगोदर अशा प्रकारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे किंवा अशा कारवाई करू शकतो हे देखील अगोदर माहीत नव्हतं. परंतु त्यानंतर हे संपूर्ण एक वेगळं चित्र जे आहे ते NCB करण्याचा प्रयत्न केला गेला. आपणच म्हणजे राज्य सरकारचं एक खरंय कृष्णात, आता तेच पाहावं लागेल की आता या पुढच्या तपासाची दिशा कशी असते आणि या प्रकरणाला काही वेगळं वळण लागतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कृष्णात, तुमच्याकडे येऊच तुर्तास आर्यनच्या जामिनाची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे त्यावरती ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. हायकोर्टानं मंजूर केलेला जामीन NDPS कोर्टात सादर केला जाईल. जामिनाची रक्कम NDPS कोर्टात द्यावी लागणार आहे. इतर कागदपत्रही NDPS कोर्टात द्यावी लागतील. त्या आधारे NDPS कोर्ट निकालाची प्रत देणार आहे. प्रत आर्थर जेल प्रशासनाच्या पेटीत जमा करावी लागेल. जेलची पेटी सकाळी 6 आणि संध्याकाळी 5 वाजता उघडली जाते. प्रत मिळताच पुढील प्रक्रिया सुरू होईल. कागदपत्रांच्या तपासणी आधारे सुटका केली जाईल. तर जामिनाची प्रक्रिया अशी असेल. आर्यनच्या जामिनाची ही प्रक्रिया. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या संपर्कात आहेत. मेघा कुचिकही त्यांच्यासोबत आहेत. कृष्णात, एकंदरीत NCB कडनं नेमका आर्यन संदर्भात काय दावा करण्यात आला आजच्या युक्तिवादात? आजच्या युक्तिवादामध्ये आर्यन खान यांच्या संदर्भात जो दावा NCBचा होता तो कालचे दोन्ही दिवस आर्यन खान आणि त्याचबरोबर अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमीच्या या तिघांच्या वकिलांनी जे दावे आपली बाजू स्पष्ट दाखल केली होती त्याला खोडणारे दावे हे NCBकडून मानण्यात आले गेले होते. परंतु हे दावे खोडण्यामध्ये आणि त्याचबरोबर अशा प्रकारे एक कट कारस्थान आहे, हे कट कारस्थान आहे आणि ते कमर्शियल पद्धतीने वापर ड्रग्सचा केला जाणार होता हे करण्यामध्ये
कुठंतरी NCB अयशस्वी ठरलेले आहे. त्यामुळंच या संदर्भातला जामीन जो आहे तो मंजूर झालेला दिसून येतो. आपल्यासोबत मेघा आहे, जी गेल्या 3 दिवसापासून संपूर्ण हायकोर्टात आतमध्ये बसून त्याचं वार्तांकन करते. तिथले संपूर्ण मुद्दे, प्रत्येक वकील काय मांडतो हे सगळं तिनं टिपलेलं आहे. त्यामुळं तिचं जास्त म्हणणं या संदर्भात महत्त्वाचं आहे. आजचा जो NCBचा दावा होता की हे संपूर्ण आर्यन खान आणि त्यासोबत ते जे तिघं आहेत ते कमर्शियल यूजसाठी म्हणजे व्यवहार करण्यासाठी हे ड्रग्ज नेलं जात होतं, परंतु ते सादर करण्यामध्ये किंवा ठामपणे सांगण्यामध्ये अयशस्वी ठरले का, काय सांगशील? NCBचे जे वकील होते, एक तर ते भूतकाळात बोलत होते किंवा वर्तमान काळात म्हणत होते. त्यांनी त्यांच्या युक्तिवादाची सुरुवातच अशी केली की आर्यन खान गेल्या 2 वर्षांपासून सातत्यानं ड्रग्जचं सेवन करतोय आणि तो ड्रग्जवर म्हणजे त्या पार्टी सुरू झाल्यानंतर तो अरबाजकडचं ड्रग्ज तो घेणार होता. मात्र त्याने प्रत्यक्षात ज्यावेळी त्याला अटक करण्यात आली किंवा NCBने ताब्यात घेतली त्यावेळी त्यांनी त्याचं सेवन केलं होतं का, त्यावेळी त्याच्याकडे सापडला होतं का, याबाबत ते काहीही बोलले नाहीत. त्यांचं असं म्हणणं होतं की अरबाजकडे ड्रग्ज सापडला आणि ते नंतर पार्टी सुरू झाल्यानंतर तो ते घेणार होता आणि भविष्यामध्ये तो घेत होता. मात्र ज्यावेळी अटक केली त्यावेळी त्यांनी घेतलं होतं, याबाबत ते काहीही बोलले नाहीत. तर दुसरीकडे आपण बघायला गेलं तर ही अटकच आहे, ही बेकायदेशीर आहे असा मुद्दा काल परवा आर्यनच्या वकिलांनी मांडला होता आणि त्यांचं म्हणणं होतं की ही संपूर्ण केस गुणवत्तेच्या आधारावर आहे आणि गुणवत्तेच्या आधारावरच मी आर्यनला जामीन मिळवून दिला आणि त्यांनी तो तसा दिलाय. त्यांचं असं म्हणणं होतं सर्वात प्रथम जर 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असेल तर त्या व्यक्तीला अटक करताना नोटीस पाठवायला पाहिजे. मात्र तशी नोटीस काही पाठवली नव्हती. तो मुद्दा खोडून काढताना आज NCBच्या वकिलांनी छगन भुजबळ यांचा एक उदाहरण दिलं आणि त्यांनी अजूनही इतर काही दाखले दिले आणि असं म्हटलेलं आहे की असे अनेक गुन्हेगार आहेत किंवा आरोपी होते की आम्ही त्यांना थेट अटक केली, त्यांना कुठलाही नोटीस न बजावता असे अनेक त्यांनी युक्तिवाद मांडण्याचा प्रयत्न केला. खरं युक्तिवाद मांडण्यात आले आणि आर्यन खानला 25 दिवसानंतर जामीन मंजूर झालेला आहे. मात्र आजची रात्र ही आर्यनला जेलमध्येच काढावी लागणार आहे. धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आर्यन खानला 25 दिवसानंतर जामीन मंजूर करण्यात आला. आर्यन खानची दिवाळी मन्नतमध्ये होणार आहे. आर्यन खानला 25 दिवसानंतर जामीन मिळालाय. आर्यन खानला हायकोर्टानं मोठा दिलासा मिळालाय. कोरोनाने वाट लावली. पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.